alliance remains unchanged, with only the roles within the government having shifted. He pledged to deliver a stable government focused on progress and development. Addressing concerns over the relocation of industries, Fadnavis firmly dismissed these allegations, emphasizing that Maharashtra would continue to foster an environment conducive to industrial growth. CM also assured that the state would prioritize economic stability and maintain growth in key sectors including infrastructure, agriculture and industry. In addition, Fadnavis announced that the new Assembly Speaker would take the chair on December 9, marking an important milestone in the state's legislative process. भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. वर करायचा तेव्हाच आपण प्रश्न विचारता येतील. मी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की आपण संवाद साधावा. सर्वप्रथम मी मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अतिशय मनापासून आभार मानतो की आपण आजच शपथविधीनंतर या ठिकाणी केलं आणि आपण सर्वांनी माझा स्वागत आणि सत्कार केला. त्याबद्दल मनापासून आपले आभार आहेत. आणि मगाशी प्रवीणजी आणि प्रमोदजी असं म्हणाले की जेव्हा जेव्हा त्यांची बॉडी असते